मन मंदिरा गजर भक्तीचा. अनाथांची माई सिंधुताई सपकाळ ह्या अनंतात विलीन झालेल्या आहेत. गजर कीर्तनाचा टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सिंधुताई सपकाळ ह्या असंख्य वेगवेगळ्या ठिकाणी भाषण देत असत आणि त्या दरम्यान त्यांनी खूप वेळा त्यांच्या जीवनातील संघर्षाचे प्रसंग सर्वांसमोर मांडले. अत्यंत वेदनादायी प्रसंग ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही असे त्यांचे ते प्रसंग होते. सिंधुताई सपकाळ ह्या वारकरी संप्रदायाबद्दल एक विशिष्ट प्रेम ठेवून होत्या आणि त्याचाच परिचय वारंवार आपल्याला त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होता. असंच एक प्रकरण होतं. इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्याप्रकरणी सिंधुताई सपकाळ यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्या म्हणाल्या होत्या, एका वक्तव्याचं किती भांडवल करणार, किती वाद घालणार. इंदुरीकर यांना त्यांनी त्यावेळेस पाठिंबा दर्शवला होता. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांच्या वक्तव्यावरून तृप्ती देसाई आक्रमक झालेल्या होत्या. आपल्या वकिलांमार्फत इंदुरीकर महाराजांना त्यांनी नोटीस देखील पाठवली होती आणि त्यावर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत जगा आणि जगू द्या असं आवाहन केलं होतं. एका वक्तव्याचं किती भांडवल करणार, किती वाद घालणार आणि त्यांनी काही खून केलेला नाहीये असं त्या म्हणाल्या होत्या. कोपरगाव शहरात महानगरपालिकेच्या वतीनं महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एक व्याख्यानमाला होती. ह्या व्याख्यानमालेला सिंधुताई सपकाळ आल्या होत्या. आईच्या काळजातून या विषयावर व्याख्यान त्यांनी त्यावेळेस केलं होतं आणि ते व्याख्यान झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना सिंधुताई सपकाळ यांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याबाबत जगा आणि जगू द्या असं आवाहन केलं होतं. एका वक्तव्याचं किती भांडवल करणार आहात, किती वाद घालणार आहात असा सवाल त्यांनी यावेळेस केला होता आणि त्यांनी काही खून केलेला नाहीये असं देखील त्या म्हणाल्या होत्या. इंदुरीकर महाराजांचे मोठे योगदान असून अनेक व्यसनाधीन तरुण इंदुरीकर महाराजांच्या प्रबोधनाने चांगल्या मार्गाला लागलेले आहेत हे देखील त्या म्हणाल्या होत्या. माणसातला माणूस त्यांनी घडवला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली आहे. त्यामुळे आता किती वाद वाढवणार, जगा आणि जगू द्या अशी भावनिक साद त्यावेळी सिंधुताई सपकाळ यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधकांना घातली होती. खरंच आईचं काळीज हे अत्यंत मोठं असतं ते या घटनेवरून लक्षात येतं. अनाथांची माय आता अनाथांना कायमचं अनाथ करून निघून गेली आहे. सिंधुताई सपकाळ यांना गजर कीर्तनाचा टीमकडून अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली. मन मंदिरा गजर भक्तीचा.